कॅल्क्युलेशनसाठी यूज करायचा आहे पुढे. तर सुरुवातीला अरे कसा क्रिएट केला जातो, अरे क्रिएट करण्यासाठी कोणकोणते मेथड्स आहेत आपण त्या गोष्टी पाहणार आहे. त्यानंतर अरेचे ऑपरेशन पाहणार आहे. तर अरे कसे क्रिएट केले जातात बघा. तर माझ्याकडे अशा पद्धतीने एक सिंपल कोड आहे ज्याच्यामध्ये 3 व्हॅल्यूज आहेत 1 2 3. तर तुमचा अरे असा दिसतो. 3 रोज 1 कॉलम, 3 रोज 1 कॉलम. कॉलम म्हणजे व्हर्टिकल, रोज म्हणजे हॉरिझॉन्टल. अशा पद्धतीने आपण सिंपल 1 डायमेन्शनल अरे क्रिएट करू शकतो. इंडेक्सिंग बघा, ज्या पद्धतीने लिस्टचं इंडेक्सिंग आहे त्या पद्धतीनेच अरेचं इंडेक्सिंग आहे. स्टार्ट होतो 0 पासून आणि एंड जर निगेटिव्ह पासून स्टार्ट करायचं असेल म्हणजे एंड पासून स्टार्ट करायचं असेल तर निगेटिव्ह इंडेक्सिंग. -1 म्हणजे लास्ट एलिमेंट, -2 म्हणजे सेकंड लास्ट एलिमेंट, 0 म्हणजे फर्स्ट एलिमेंट, 1 म्हणजे सेकंड एलिमेंट. अशा पद्धतीने. आता सपोज माय लिस्ट मध्ये माझ्याकडे काही व्हॅल्यूज आहेत. जर मी माय लिस्ट -1 करत असेल तर तुम्हाला 60 आन्सर भेटेल. जर मी 1 करत असेल तर 20 आन्सर भेटेल. मी 0 म्हणत असेल तर 10 भेटेल. 0:3 म्हणत असेल तर हा झाला स्लायसिंग, इथे पण भेटेल, हा भेटणार नाही. म्हणजे जे आपण लिस्ट टप्प्यामध्ये स्लायसिंग केलेलं आहे तेच अरे मध्ये स्लायसिंग आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काही जास्त वेळ स्पेंड नाही करणार. काल आपण मॅट्रिक्स रिलेटेड पण काही गोष्टी पाहिलेल्या आहेत. आता बघा, मला अरे क्रिएट करण्यासाठी काही फंक्शन्स आहेत. आता फंक्शनचा यूज का करायचा आहे. फॉर एक्झाम्पल मला अरे मध्ये 1 to 1000 व्हॅल्यूज हवेत. 1 to 1000. तर मी प्रत्येक वेळी लिस्टमध्ये 1 2 3 4 5 अशा पद्धतीने व्हॅल्यू पुट करत राहू का 1000. इन केस मला 1 to 1 लाख व्हॅल्यूज हवे असतील तर मी अरे मॅन्युअली क्रिएट करू का. नाही. तर त्याच्यासाठी काही बिल्ट इन फंक्शन्स आहेत. आपण जसे युजर डिफाईन फंक्शन क्रिएट करतो तसे पायथॉनचे काही बिल्ट इन फंक्शन्स आहेत. त्या फंक्शनमुळे आपण त्या टाईपचे अरे क्रिएट करू शकतो. वेगवेगळ्या टाईपमध्ये त्याने अरे कसा क्रिएट केला जातो त्याचे काही फंक्शन्स दिलेले आहेत. मोस्टली जे यूज होतात त्याचे फंक्शन्स त्यांनी क्रिएट केलेले आहेत. तर त्यातला फर्स्ट फंक्शन आहे अरेंज. हा थोडा इम्पॉर्टंट आहे. फॉर लूप मध्ये आपण रेंज वापरतो, तोच अरेंज इथे आहे. जे फॉर लूप मध्ये जो रेंज आहे ना तीच कन्सेप्ट इथे आहे. फक्त ह्याला आपण म्हटलेलं आहे अरेंज. ठीक आहे. अरेची रेंज आपण इथे देणार आहे, अरेंज करणार आहे. numpy डॉट अरेंज. तुम्हाला काय करायचं आहे, numpy डॉट अरेंज. numpy म्हणजे तुम्ही np म्हणत असाल, np डॉट अरेंज. स्टार्ट व्हॅल्यू देणे, कुठून स्टार्ट करायचं आहे, एंड व्हॅल्यू देणे, कुठेही स्टॉप करायचं आहे, आणि स्टेप्स द्यायचे आहेत आपल्याला की किती स्टेपने आपल्याला ते व्हॅल्यूज हवे आहेत. फॉर एक्झाम्पल np डॉट अरेंज 10 असं जर मी म्हणत असेल तर तो स्टार्ट करेल 0 पासून आणि इथे स्टेप मी दिलेला नाही म्हणून तो बाय डिफॉल्ट 1 घेईल आणि 1च्या स्टेपने तो जाईल 9th पर्यंत. 10 हा एक्सक्लूड असेल, 10 हा एक्सक्लूड असेल. सेम np डॉट अरेंज 2,10 2 पासून स्टार्ट करायचा आहे पण 9 पर्यंत स्टॉप करायचं कारण 10 हा एक्सक्लूड असेल. एक एक स्टेपने आपण पुढे जातोय. नेक्स्ट आता इथे बघा स्टेप ऍड केलेले आहेत. 2 to 10 2 स्टेप. 2 नंतर एक स्किप केलेलं आहे, 4 ला गेलेलं आहे, एक स्किप केलेलं आहे, 6 ला एक स्किप, 8 ला एक स्किप, 10 ला जायचं नाही आपल्याला. 8 पर्यंत आपण आन्सर घेतलेला आहे. हे चुकलेलं आहे खालचं, मी करेक्ट करून देतो तुम्हाला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमचा अरेंज रन होणार आहे. मी खाली हे कोड रन करून दाखवतो तुम्हाला.
बघा NP डॉट अरेंज 10 0 to 9, NP डॉट अरेंज 2,10 2 to 9, NP डॉट अरेंज 2,10, 2 2 4 6 8 2, 10, 3 2 5 8 अशा पद्धतीने स्टेप्स आहेत. आता ह्याच्यामध्ये निगेटिव्ह ऑर्डर सुद्धा आहे. आता हा पॉझिटिव्ह ऑर्डर आहे. काय पॉझिटिव्ह ऑर्डर आहे? 2 पासून 10 कडे जायचंय मला. 2 पासून 10 कडे जायचंय. तर मी पॉझिटिव्ह स्टेप घेऊन काय करतोय 2 + 1 3 3 + 1 4 अशा पद्धतीने 10 कडे जातो. जर मला निगेटिव्ह जायचं असेल तर मी तर मायनस करेन. पण बघा 2 - 1 1 कडे जाईल, 2 - 1 - 1 0 कडे जाईल, तो 10 कडे जाणार नाही. तर आपण काय करतोय हायेस्ट व्हॅल्यू पासून मिनिमम व्हॅल्यू कडे येतोय, लोएस्ट व्हॅल्यू कडे. मग तुम्हाला जेव्हा तुम्ही निगेटिव्ह व्हॅल्यू करता तेव्हा हायेस्ट टू लोएस्ट असे व्हॅल्यू तुम्हाला पास करावं लागेल. तुम्ही निगेटिव्ह मधून येते ना 10 पासून 2 पर्यंत. तर ह्या केसमध्ये जेव्हा तुम्ही निगेटिव्ह इंडेक्सिंग वापरणार आहे, निगेटिव्ह रेंज वापरणार आहे, तेव्हा तुम्हाला हायेस्ट पासून लोएस्ट पर्यंत यायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही प्लस कराल तेव्हा लोएस्ट पासून हायेस्ट पर्यंत जायचं. सिंपल आहे, काही डिफिकल्ट कॅल्क्युलेशन नाहीये. ठीक आहे, कारण की आपण जर प्लस ऍडिशन करत चाललेलो आहे तर आपल्याला कुठेतरी एंड भेटावा, तर मिनिमम पासून आपण मॅक्झिमम पर्यंत जातोय. जर ह्या केसमध्ये मी असे करत असेल तर तुम्हाला आन्सर भेटणार नाही. का भेटणार नाही? कारण 2 हा मिनिमम आहे, तर मॅक्झिमम 10 आहे, तर 2 पासून 10 कडे जायला पाहिजे आपण. आणि त्यासाठी आपल्याला प्लस इन्क्रीमेंट पाहिजे, तरच आपल्याला भेटेल. ठीक आहे. जर तुम्हाला 100 to 1 पर्यंत हवं असेल, 100, 1, -1 म्हणजे 100 पासून तो 1 पर्यंत यायचं असेल तर 0 द्यावा लागेल, म्हणजे तो 1 ला येऊन थांबेल. आणि हा एक्सक्लूड आहे ना स्टॉपवाला. अशा पद्धतीने इथे प्लस दिला तर नाही रन होणार, इथे मायनस द्यावं लागेल, कारण की हायेस्ट टू लोएस्ट आपण डायरेक्शन दिलेलं आहे त्याला. तर अशा पद्धतीने अरेंज यूज करून तुम्ही अरे क्रिएट करू शकता. तुम्हाला जो अरे हवा आहे तो, म्हणजे जे मॅन्युअली टाईप करणार होता ते तुम्ही काय करताय, फंक्शन वापरून अरे क्रिएट करत आहे. नेक्स्ट, माझ्या अरे मध्ये मला फक्त 1 1 1 व्हॅल्यूज हवेत. माझ्या अरे मध्ये फक्त सगळे व्हॅल्यू 0 0 0 हवे आहेत. तर अशा केसमध्ये वन्स आणि झिरोज असे 2 ऑप्शन आहेत. 2 3 4 5 असे नाहीत, हे 2च आहेत, वन्स आणि झिरोज. NP डॉट वन्स ब्रॅकेटमध्ये जेवढे व्हॅल्यू द्याल तेवढ्या शेपमध्ये सर्व बॉक्समध्ये 1 हा एलिमेंट येईल असा मॅट्रिक्स तुम्हाला क्रिएट करून भेटेल. आणि झिरोज मध्ये सर्व व्हॅल्यू, सर्व एलिमेंट 0 असतील असा मॅट्रिक्स किंवा अशा शेपचा तुम्हाला अरे क्रिएट करून भेटेल. इथे पहा, मी सध्या इथे तुम्हाला 10 पास करून देतो. NP डॉट झिरोज आणि NP डॉट 1, NP डॉट झिरोज, NP डॉट 1, म्हणजे तुम्हाला जेवढे झिरोज हवेत तेवढे झिरोज तुम्ही घेऊ शकता. आता हे कधी लागतात, मॅट्रिक्स कॅल्क्युलेशन जेव्हा करता तुम्ही तेव्हा अशा गोष्टी आपल्याला पुढे लागत असतात, 0 असलेले, 1 असलेले. मग ते मॅन्युअली तर आपण क्रिएट नाही करणार, तर त्यासाठी फंक्शन्स दिलेले आहेत, त्या फंक्शनचा वापर आपण करतो. जर तुम्हाला मॅट्रिक्स मध्ये हवा असेल तर मॅट्रिक्स फॉर्मॅट मध्ये देऊ शकता. जसं की मला 3,5 हवा आहे, तर सॉरी 4,5 4 रोज आहेत, 5 कॉलम आहेत, 4 रोज 5 कॉलम. अशा पद्धतीने इथे पण आपण ब्रॅकेट मध्ये देऊ शकतो. 2,6 2 रोज आहेत आणि 6 कॉलम आहेत. अशा पद्धतीने झिरोज आणि वन्स करू शकतो. जर तुम्हाला 5 हवा असेल तर काय करा, NP डॉट वन्स घ्या आणि त्याला 5 ने मल्टिप्लाय करा.
अरे काय करेल, प्रत्येक व्हॅल्यूवर ते मल्टिप्लिकेशन अप्लाय करेल. तर तुम्हाला 2 हवा असेल तर 1 घ्या आणि त्याला 2 न मल्टिप्लाय करा. आता हे तुमचं लॉजिक झालं. असं काही कोड नाहीये, म्हणजे असं कुठे लिहिलेलं नाही की तुम्ही असंच करा. हे आपलं लॉजिक झालेलं आहे. तुम्ही जर म्हटलं की मी 0 घेतो आणि मी +2 करतो, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. तुम्ही जसा विचार करताय तसा त्याचा आन्सर कोणत्याही कोडने येत असेल तर वेल अँड गुड. नेक्स्ट पॉइंट आहे लाईन स्पेस. लाईन मध्ये ई नाही बरं का इथे. आता हे सांगायचं रिझन काय, कारण की आतापर्यंत जेवढे मी लेक्चर्स घेतलेत तर लाईन स्पेस हे वर्ड प्रोनाऊन्स करताना आपण स्पेलिंगकडे लक्ष देत नाही, परंतु लिहिताना LINE स्पेस अशा पद्धतीने लिहितो. इथे ई नाही आहे, एवढं लक्षात ठेवा लाईन स्पेस मध्ये. आता लाईन स्पेसचं काय काम आहे बघा. लाईन स्पेस तुम्हाला इक्वल पार्ट करून द्यायचं काम करतो. तुमच्याकडे जेवढे व्हॅल्यूज आहेत, स्टार्ट आणि एंड व्हॅल्यूज आहेत, तर त्याच्यामध्ये इक्वल पार्ट करतो. जर 0 to 100 मध्ये तुम्हाला इक्वल 4 पार्ट करायचे आहेत तर तुम्हाला 5 व्हॅल्यू लागतील. बघा मी काय सांगतोय, जर तुम्हाला 0 to 100 मध्ये 4 इक्वल पार्ट करायचं असेल, रेकॉर्डिंग चालू असेल मे बी, ठीक आहे. जर तुम्हाला 0 to 100 मध्ये 4 इक्वल पार्ट करायचे तर तुम्हाला 5 व्हॅल्यू गरजेचे आहेत. जसे की 0 to 25, 25 to 50, 50 to 75, 75 to 100, 5 व्हॅल्यूच्या बेसवर आपण 4 इक्वल पार्ट करू शकतो. ठीक आहे. तर हेच आहे लाईन स्पेस मध्ये, म्हणजे कुठल्याही स्पेसिफिक रेंज मध्ये आपण इक्वल पार्टिशन करू शकतो जेवढे आपल्याला हवेत तेवढे. मी 0 to 100 मध्ये 100 इक्वल पार्ट करू शकतो. मग 100 इक्वल पार्ट करण्यासाठी मला 101 पास करावं लागेल. मी 1000 करू शकतो, मी 200 करू शकतो, त्यासाठी मला 201 व्हॅल्यू पास करावं लागेल. तर मी इथं तुम्हाला कोट रन करून दाखवतो. लाईन स्पेस 0, 100, 5. बघा 1, 2, 3, 4 इक्वल पार्ट झालेले आहेत ह्याच्यामध्ये. तर 5 व्हॅल्यू आपण दिलेले आहेत. जर मला 100 हवा असतील तर मला 101 द्यावं लागेल. हे तुमचे 101 स्प्लिट झालेले आहेत, म्हणजे 100 इक्वल पार्ट तुम्हाला भेटतील. तुम्ही 1000, 10,000 कितीही करू शकता. करस्पॉन्डिंग तुम्हाला तेवढे इक्वल पार्ट्स इथे डॉट डॉट आलेले आहेत, म्हणजे भरपूर व्हॅल्यूज आहेत इन बिटवीन. ठीक आहे, त्याच्या इन बिटवीन भरपूर व्हॅल्यूज आहेत. तुम्हाला 0 to 1 मध्ये जर 101 व्हॅल्यू हवा असतील तरी सुद्धा तो इक्वल पार्ट करून देईल तुम्हाला. म्हणजे इक्वल डिस्टन्सवर जो डिस्टन्स आहे प्रत्येक व्हॅल्यू मध्ये तो सेम डिस्टन्स आहे. फर्स्ट टू सेकंड व्हॅल्यू, सेकंड टू थर्ड व्हॅल्यू, थर्ड व्हॅल्यू टू फोर्थ व्हॅल्यू, प्रत्येक 2 व्हॅल्यू मध्ये जो डिस्टन्स आहे तो सेम डिस्टन्स आहे, इक्वल डिस्टन्स आहे. तर इथे आपण वापरतो लाईन स्पेस. प्रत्येकाचा स्पेसिंग आहे तो काय आहे, सेम आहे. ठीक आहे, समजलं असेल सर्वांना. पुढे आय ऑर आयडेंटिटी. जर तुम्हाला मॅट्रिक्स येत असेल तर हे एक आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. आता मॅथमॅटिकल आणि लिनियर अल्जेब्रा त्या रिलेटेड सर्व गोष्टी नमपाय मध्ये येणार आहे. हे फ्युचर मध्ये तुम्हाला लागेल नाही लागेल मी नाही सांगू शकत. ठीक आहे, कारण मशीन लर्निंग AI मध्ये तर लागतो. आता डेटा अनालिसिस मध्ये त्याचा उपयोग होत असेल की नाही सध्या आठवत नाही मला. पण आयडेंटिटी मॅट्रिक्स काय असतो की डायगोनल एलिमेंट म्हणतो त्यांना. कोणते एलिमेंट? डायगोनल. हा 3x3 चा मॅट्रिक्स असतो. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतात. जेवढे रो आहेत तेवढेच कॉलम असतील तर त्याला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो. आता 3 रो आहेत तर 3 कॉलम आहेत, त्याला आपण काय म्हणतो? स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो. हा, आता फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम हा जो पहिला पॉइंट आहे हा फर्स्ट डायगोनल. सेकंड रो, सेकंड कॉलम जिथे इंटरेक्शन होतं तो सेकंड डायगोनल एलिमेंट. थर्ड रो
थर्ड कॉलम जिथे इंटरॅक्शन होतं तो थर्ड डायगोनल एलिमेंट. म्हणजे रो आणि कॉलम जे सेम आहेत जिथे जिथे ते क्रॉस होतात त्या एलिमेंटला आपण डायगोनल एलिमेंट म्हणतो. जर फोर्थ असेल तर इथे आला असता, हा फोर्थ रो फोर्थ कॉलम, आणि बाकीचे सगळे ऑफ डायगोनल एलिमेंट, कारण की डायगोनल नाही आहेत असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर डायगोनल एलिमेंट कधी असतो, डायगोनल एलिमेंट हे 1 असतात, बाकीचे सगळे 0 असतील तेव्हा त्याला आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणतो. आयडेंटिटी मॅट्रिक्स कधी म्हणणार आपण, डायगोनल एलिमेंट 1 आणि बाकीचे एलिमेंट जेव्हा 0 असतील तेव्हा त्याला आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणतो. आता आयडेंटिटी मॅट्रिक्स क्रिएट करण्यासाठी सिंपल आय नावाचा एक ऑप्शन आहे, आयडेंटिटी नावाचा एक ऑप्शन आहे. तुम्ही इथं व्हॅल्यू पास करा, एकच व्हॅल्यू पास करावं लागेल, कारण की रो आणि कॉलमची व्हॅल्यू हे सेम असणार आहेत. आता जर तुमच्याकडे 4 असतील तर तुमचा डायगोनल एलिमेंट असावे, फर्स्ट फर्स्ट, सेकंड सेकंड, थर्ड थर्ड, फोर्थ फोर्थ असे डायगोनल एलिमेंट. आणि तुम्ही आयडेंटिटी यूज करून सुद्धा मॅट्रिक्स क्रिएट करू शकता. ठीक आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स बघा आपण काय काय शिकलेलो आहे, जरा एकदा गो थ्रू करूया परत एकदा, म्हणजे तुम्हाला कन्फ्युज होणार. पॉइंट तुम्ही नोट डाऊन केलं तर बेटर आहे. आज पहा, बिल्ट इन फंक्शन मध्ये अरेंज, स्पेसिफिक रेंज पासून स्पेसिफिक रेंज पर्यंत स्पेसिफिक स्टेपने आपण काय करू शकतो, एक अरे क्रिएट करू शकतो. झिरोज आणि वन्स, झिरोज आणि वन्स आपण क्रिएट करू शकतो. लाईन स्पेस, प्रत्येक 2 व्हॅल्यूच्या इन बिटवीन सेम स्पेसिंग ठेवून आपण काय करू शकतो, स्प्लिट करू शकतो, इक्वल पार्ट्स करू शकतो, त्याला म्हटलं जातं लाईन स्पेसिंग. आणि आता करंट आपण जे पाहिलेलं आहे ते आयडेंटिटी मॅट्रिक्स, जिथे डायगोनल एलिमेंट हे 1 असतात, ऑफ डायगोनल सगळे 0 असतात, स्क्वेअर मॅट्रिक्स असतो हा. तर त्यासाठी आय आणि आयडेंटिटी असे 2 ऑप्शन आहेत. आता पुढे जाऊया रॅन्डम नंबर कडे. बघा, रॅन्डम नंबर जो आहे, रॅन्डम नंबरची डेफिनेशन सांगणं थोडं अवघड आहे, तरी सुद्धा मी तुम्हाला रॅन्डम नंबरची डेफिनेशन सांगतो. विदाउट पार्सलिटी, विदाउट बायसनेस, इक्वल प्रोबॅबिलिटी देऊन आपण ज्या व्हॅल्यूला पिक करतो त्याला म्हटलं जातं रॅन्डम व्हॅल्यू. बघा, विदाउट पार्सलिटी, विदाउट बायसनेस, विथ इक्वल प्रोबॅबिलिटी आपण काय करतो, जी व्हॅल्यू पिक करतो त्याला रॅन्डम म्हणतात. जसं की मला तुमच्या 6 मधील एक कोणाला जर पिक करायचं असेल तर मी रॅन्डमली कोणालाही पिक करतो. रॅन्डमली म्हणजे काय, मला जे हवं होते, पण ह्याच्यामध्ये पार्सलिटी नसायला पाहिजे, ह्याच्यामध्ये बायसनेस नको, आणि सर्वांना इक्वल चान्स भेटला पाहिजे. जसं की एका बॉक्समध्ये तुमच्या सर्वांची नेम टाकून मी शफल करतोय, तर कोणीही येऊ शकतो, त्यांना इक्वल चान्स म्हणतात. कोणाचंही नाव येऊ शकतं, कोणाचंही नाव आपण पिक करू शकतो, रॅन्डम नंबर. ओके, त्याला आपण रॅन्डम नंबर म्हणतो. आपण बोलता बोलता कधी म्हणतो की रॅन्डमली आपण पिक करूया, रॅन्डमली चूज करूया. रॅन्डमली म्हणजे काय, ते कधी आपण कोणत्याही फॉर्म्युलाने, कोणत्याही वेने, कोणत्याही कॅल्क्युलेशनने आपण ते प्रेडिक्ट किंवा पिक करत नाही, म्हणून त्याला रॅन्डम नंबर म्हणतात. तर रॅन्डम नंबर हे पुढे तुम्हाला लागतील. तर रॅन्डम नंबर साठी आपल्याकडे सध्या तरी 3 कोड आपण पाहणार आहे, 3 डिस्ट्रीब्युशन आहेत. जर तुम्ही स्टॅटिस्टिक्स शिकला असाल तर स्टॅटिस्टिक्स मध्ये डिस्ट्रीब्युशन्स आहेत, असे जवळजवळ 10 ते 12 डिस्ट्रीब्युशन्स आहेत. त्यातले सध्या आपण 3 डिस्ट्रीब्युशन बघणार आहेत. ओके, डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, प्रत्येक रॅन्डम नंबरची एक रेंज आहे. सध्या मी टेम्पररी तुम्हाला असं समजावून सांगतोय की प्रत्येक एका डिस्ट्रीब्युशनची रेंज आहे, त्या रेंज मधीलच तुम्हाला रॅन्डम नंबर पिक करायचा. ठीक आहे. आता मी सुरुवातीला घेतो युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. कोणतं डिस्ट्रीब्युशन, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. मी इथे लिहितो, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनची जी रेंज आहे सध्या
ती रेंज आहे 0 to 1. म्हणजे तुम्ही जेवढे रॅन्डम नंबर पिक कराल ते सर्व 0 to 1 मधूनच येणार. बघा युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन मधून काय येणार आहे 0 to 1 मध्ये. आता ह्यासाठी कोड बघा काय आहे, np.random. रॅन्डम नावाचा एक क्लास आहे, त्याच्यामध्ये सर्व रॅन्डम नंबर आहेत. ठीक आहे, np.random ह्याच्यामध्ये सर्व रॅन्डम नंबर आहेत. आता बघा np.random.rand आणि ब्रॅकेटमध्ये 10 दिलेला आहे. ह्याचा अर्थ आहे तुम्ही जे रॅन्डम नंबर पिक करणार आहे ते 0 to 1 मधूनच येणार. का? कारण की हा आहे युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, मी पुढे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन वापरतोय. n म्हणजे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, आता इथं स्टँडर्ड नॉर्मल आहे, ह्याची रेंज आहे -3 to +3. म्हणजे 99.99% ह्यामधील डेटा येणार. चुकून कधीतरी 3च्या वर येऊ शकतो, अदरवाईज नाही येणार. ठीक आहे, तर बघा फक्त इथे n वाढलेला आहे. n म्हणजे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. जर मी ह्यातले सुद्धा 10 व्हॅल्यू जर घेत असेल तर तुम्हाला भेटेल मायनस व्हॅल्यू पण आहेत, प्लस व्हॅल्यू पण आहेत, पण ह्याची जी रेंज आहे ती -3 to +3च्या इन बिटवीन आहे, कारण की स्टँडर्ड नॉर्मल आहे. तुम्ही 100 व्हॅल्यू जरी घेतला तरी ते व्हॅल्यू बघा हे 3 आहेत ना, हे कधीतरीच जाईल चुकून. मी 99.99 का लिहिलेलं आहे, हे 100 मधून एकदा जाईल. ओके, बाकी तुम्हाला इन बिटवीनच तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू भेटते. मी परत एकदा रन केलं की परत आन्सर बदलणार आहे, कारण की रॅन्डम नंबर आहेत ते. आता ह्या टाइम मध्ये तुम्हाला 3च्या बिलो 3च्या अबाव व्हॅल्यू इथे दिसत नाहीयेत. म्हणजे रॅन्डम नंबर जे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन मधून आपण पिक करणार आहे ते ह्या रेंज मध्ये भेटेल. आणि जो इंटिजर आहे, इंटिजरला कुठलाही डिस्ट्रीब्युशन नाही आहे. जो आपण रॅन्डम नंबर इंटिजर पिक करणार त्याला डिस्ट्रीब्युशन नाही. तुम्हाला त्याची रेंज स्वतः द्यावी लागेल, कारण डिस्ट्रीब्युशनला स्वतःची रेंज असते. आता ह्या डिस्ट्रीब्युशनला नॉर्मल डिस्ट्रीब्युशनला -∞ to +∞ असते, -∞ to +∞. पण हा स्टँडर्ड नॉर्मल आहे, हा झाला नुसता नॉर्मल. ठीक आहे, तर हा आहे स्टँडर्ड नॉर्मल, ह्याची रेंज असते -3 to +3. तर प्रत्येक डिस्ट्रीब्युशनला एक रेंज असते, त्या रेंजमध्येच तुमचे आन्सर येत असतात. ठीक आहे, तर इथे इंटिजरला कोणतीही रेंज नाही, रेंज तुम्हाला द्यावी लागेल. फॉर एक्झाम्पल मला 0 to 50 मध्ये रॅन्डम नंबर हवेत आणि मला एक 10 रॅन्डम नंबर पिक करायचे आहेत. किती रॅन्डम नंबर पाहिजेत? 10 रॅन्डम नंबर. तर 0 to 50 मधील 10 रॅन्डमली नंबर्स तुमच्यापर्यंत आणून देईल. ठीक आहे, तुम्हाला एकच रॅन्डम नंबर हवा आहे, एकच देईल. तुम्हाला 5 रॅन्डम नंबर हवेत, 5 देईल. तुम्हाला 50 to 100 हवेत तर 50 to 100 मध्ये देईल. हा, इथे तुम्हाला रेंज द्यावी लागेल. तुम्हाला हे रॅन्डम नंबर आहे. बघा आता सध्या आपण युनिफॉर्म, स्टँडर्ड नॉर्मल आणि इंटिजर असे रॅन्डम नंबर पाहिलेले आहेत. होप सर्वांना समजलं असेल. इथे आपण मॅट्रिक्स पण क्रिएट करू शकतो बरं का. अशा पद्धतीने. नेक्स्ट पॉइंट आहे, हे इंटिजर झालेलं आहे, रिशेप. सॉरी एक मिनिट. आता रिशेप मध्ये काय करायचं पहा, आपल्याकडे एक मॅट्रिक्स आहे. जर मी ह्याचा शेप जर पाहिला तर 9 रोज आहेत, 1 कॉलम आहे. जसं की मी सांगितलं व्हर्टिकल 9 रोज आणि 1 कॉलम. आता मला याचा शेप बदलायचा आहे. मला काय करायचं, शेप बदलायचं. म्हणजे ह्याला मी एक नवीन शेप देऊ शकतो. पण एवढं लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही नवीन शेप देणार आहे तर नवीन शेप साठी जेवढे एलिमेंट लागणार आहेत तेवढेच एलिमेंट सध्या तुमच्याकडे आहेत का? हा, एक कमी सुद्धा नको,
एक जास्त सुद्धा नको. जर मला 3x3 चा मॅट्रिक्स हवा असेल तर माझ्याकडे किती एलिमेंट असणं गरजेचं आहे मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा ओरली सांगा. 3x3 मॅट्रिक्स क्रिएट करण्यासाठी किती एलिमेंट लागतील मला? वैष्णवी, अनिकेत, 3x3 मॅट्रिक्स साठी मला किती एलिमेंट लागतील, किती व्हॅल्यूज लागतील? एलिमेंट म्हणजे व्हॅल्यूज. नाईन. करेक्ट, एक्झॅक्टली. 3x3 असेल तर 9. तर आपल्याकडे 9 एलिमेंट आहेत का? तर ऑब्व्हियसली आहेत. आता मला सांगा, माझ्याकडे 9 एलिमेंट आहेत तर मी 3x4 चा मॅट्रिक्स क्रिएट करू शकतो का? येस और नो? 3x4 चा मॅट्रिक्स क्रिएट करू शकतो का मी? अनिकेत म्हणतो येस, आकाश म्हणतो नो. पुढे अजून कोण सांगतो बघूया? मेजॉरिटी आन्सर बघूया. अजून एक आन्सर द्या कोणीतरी. येस, हा, वैष्णवी, अनिकेत, परत नो. ओके, गुड. मला सांगा 3x4 साठी किती एलिमेंट लागतील आपल्याला? द्या आन्सर. 3x4 साठी एलिमेंट किती लागतील आपल्याला? करेक्ट. अनिकेत म्हणतोय 12. आकाश बरोबर आहे का? यस सर. 12 4 into 3. करेक्ट. मग आपल्याकडे 12 एलिमेंट आहेत का? नाही. हा, मग होईल का क्रिएट? वैष्णवी, आपल्याकडे 9 एलिमेंट आहेत तर आपण 3x4 मॅट्रिक्स क्रिएट करू शकेन का? नाही. करेक्ट. हा, तर रिशेप कशा पद्धतीने करायचं बघा, मी रिशेप करून दाखवतो. ARR डॉट रिशेप 3,3 हा माझा झाला शेप. आता 3,4 जर करत असेल तर तो काय म्हणेल? कॅन नॉट रिशेप अरे ऑफ साइज 9 इंटू शेप 3,4. जेवढे एलिमेंट आहेत तेवढा शेप तयार होईल 3x3. मी जर सपोज इथं 8 एलिमेंट घेत असेल तरी सुद्धा तुमचा रिशेप होणार नाही, कारण की 8 एलिमेंटचा यूज करून तुमचा 3x3 मॅट्रिक्स क्रिएट होणार नाही. आता तुम्ही मला सांगायचं आहे, जर माझ्याकडे 24 असतील तर मी किती रिशेप बनवू शकतो आणि कोणकोणते रिशेप बनवू शकतो? चला सांगा. 24 एलिमेंट आहेत माझ्याकडे आणि मला रिशेप बनवायचा आहे, म्हणजे शेप बदलायचा आहे. मला रो आणि कॉलम सांगा. करेक्ट. कोणी म्हणते 6,4. अनिकेत म्हणतो 4,6. ठीक आहे, बरोबर. अजून 12,2. आकाश म्हणतो 12,2. अनिकेत म्हणतो 3,8. आकाश म्हणतो 8,3. अजून स्क्रीनवर दिसत असेल अजून काय राहिलं असेल? येस, 2,12. अजून एक राहिलेला आहे. अजून एक रिशेप राहिलेला आहे. नाही आठवत? मी लिहितोय ते. करेक्ट. आकाशने आन्सर दिलेला 1,22. तर एवढे रिशेप मी करू शकतो. ARR डॉट रिशेप 6,4.
झाले 6,4,6 आणि झाले तर 6,4 पण होईल किंवा 4.6 म्हणजे 6,4 पण होईल. 12,2 म्हणजे 2,12 पण होईल. सॉरी ठीक आहे. 8,3 आणि 1,24 सॉरी 24,1 ते आहेच ऑलरेडी. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही रिशेप करू शकता. समजलं का सर्वांना रिशेप कन्सेप्ट? गुड. आता मॅट्रिक्स ऍग्रिगेशन बघा, मी इथंच तुम्हाला दाखवतो. मॅट्रिक्स मध्ये डिरेक्टली मॅक्झिमम व्हॅल्यू चेक करू शकता, मिनिमम व्हॅल्यू चेक करू शकता, सम पण करू शकता. मॅक्झिमम मिनिमम सम आपण आता इथे मॅट्रिक्स क्रिएट केलाय ना, त्याच्यावर अप्लाय करून बघूया आपण. डॉट मॅक्झिमम किती व्हॅल्यू आहे 23. डॉट मिनिमम किती व्हॅल्यू आहे 0. डॉट सम किती आहे आन्सर 276. अशा पद्धतीने आपण डिरेक्टली ऍग्रिगेशन करू शकतो. सम मॅक्झिमम मिनिमम. अर्गमॅक्स काय पाहूया आपण. पोझिशन असेल मॅक्झिमम व्हॅल्यूची. अर्गमॅक्स 23 नंबर पोझिशनला तुमचा मॅक्झिमम नंबर आहे. 23 नंबर म्हणजे रो वाईज काउंट करायचा. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा पद्धतीने 23. नंबरचा 23 आहे त्यामुळे काही इश्यू नाही आहे, येईल 23 नंबर. 0 नंबर 0 पोझिशनला आहे. आता मी काय करतो, जर अरेंज फंक्शन आहे ना ह्याच्यामध्ये 5 to 40,2 अशी घेतो लेंथ. आणि जर ह्याची लेंथ आपण चेक करूया म्हणजे आपल्याला समजेल काय लेंथ आहे. 18 आहे, साइन तरी 18. ठीक आहे. तर आपण 6,3 असे रिशेप करूया ह्याचा. तर ह्याच्यामध्ये आपण अर्गमॅक्स करूया. अर्गमॅक्स आता मॅक्झिमम नंबर कुठे आहे 39, पण ह्याची पोझिशन काय 18व्या नंबरला असेल. 18व्या नंबरला असेल. 1 2 3 4 5 6 सॉरी 0 पासून 0 1 2 3 4 5 अशा पद्धतीने त्याचा आन्सर असेल 17 पर्यंत. 18 व्हॅल्यू आहेत ना 17 पर्यंत. अर्ग मिनिमम पण असेल तो आता 0 पोझिशनला असणार आहे, कारण की आपण काय केलेलं आहे अरेंज घेतलेला आहे. आपण काय करूया np डॉट रँडम डॉट रँड 1,100, एक 18 व्हॅल्यू घेतलं ना 18. काय एरर आला असेल 1800. रॅन इंटिजर. ठीक आहे. आता हा जो आपला रॅन्डम नंबर आहे मी ह्याला खाली घेतो का, कारण की जेव्हा जेव्हा तुम्ही परत परत हे रन कराल ना तेव्हा त्याचा आन्सर चेंज होईल. एकदा तुम्ही रन केलात ना तर ह्याला डिस्प्ले होऊ द्या, परत परत तुमचा आन्सर चेंज होईल. तर हे आन्सर आहे तुमचा, मी रिशिप करून घेतोय ते आणि ह्याला स्टोअर करतो. ARR1 मध्ये. तर ह्याच्यावर अप्लाय करतो ARR1. आता बघा मॅक्झिमम व्हॅल्यू कुठे आहे अर्गमॅक्स. तर मॅक्झिमम व्हॅल्यू भेटेल 82, 0 पोझिशनला आहे. अर्ग मिनिमम कुठे आहे इथे आहे, पहिला फर्स्ट ऑकरन्स. तर 18 व्हॅल्यूज आहेत 17 16
15, 14, 13, 12 अशा पद्धतीने तुमचा आर्ग मिनिमम येईल. गुड. शेप झालेला आहे डायमेन्शन. विथ रॅन्डम नंबर घेतलेला आहे आणि त्याला ए मध्ये स्टोअर केला, म्हणजे एक रॅन्डम मॅट्रिक्स घेतलेला आहे. ए डॉट एन डायमेन्शन 2 डायमेन्शन इथे आहेत. मी अजून एक 2 वाढवतो इथे. ठीक आहे, तर हा झालेला तुमचा 3 डायमेन्शन. मी ह्याच्यामध्ये अजून एक 2 वाढवतो, तुमचा 4 डायमेन्शन. मी तुम्हाला सांगितलं होतं की सुरुवातीचे जे स्क्वेअर आहेत त्याच्यावरून सुद्धा तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. जेवढे स्क्वेअर आहेत तेवढे तुमचे डायमेन्शन असतील. 3 डायमेन्शन, 2 डायमेन्शन, 1 डायमेन्शन, अशा पद्धतीने तुम्ही चेंज करू शकता. आता इथं रिशेप आपण जे करत होतो ना, रिशेप मध्ये पण पहा इथे कुठली रिशेप. एकूण आपल्याकडे 18 व्हॅल्यूज आहेत. तर आपण असं करू शकतो की 3 × 2 × 3, 3,2,3, 3 दूनी 6, 6 18. अशा पद्धतीने आपण 3D मॅट्रिक्स बनवू शकतो. ते आता व्हिज्युअलाइज करू शकत नाही, पण समजून घ्या. आता 3D आहे. 4D करू शकतो का आपण? नाही होऊ शकत त्याचा. 2 × 2 4 नाही होऊ शकणार नाही याचा, तर मल्टिप्लिकेशन लागेल. ठीक आहे, तर हे डायमेन्शन आहे. तर बघा झालेलं आहे, एवढं डायमेन्शन पर्यंतच आहे. ग्रेट जॉब, संपलेला इथं. म्हणजे आरे हे आतापर्यंत आपण फक्त आरे क्रिएट केले बरं का. आरेचा मॅथमॅटिकल साठी यूज केलेला नाहीये, कोणते ऑपरेशन आपण केलेलं नाहीये, कुठलेही मॅथमॅटिकल फॉर्म्युला परफॉर्म नाही केलेला आहे. आपण फक्त आरे क्रिएट करत होतो. तर आरे क्रिएट करण्यासाठी आपण काय काय वापरलेलं आहे? अरेंज, लाईन स्पेस, झिरोज, वन्स, आयडेंटिटी, रॅन्डम नंबर, रिशेप आणि थोडे त्याच्या मॅट्रिक्सवर कॅल्क्युलेशन, मल्टिपल डायमेन्शनल, मल्टिपल शेप. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे? अरे क्रिएट केलेले आहे. ठीक आहे, तर उद्याच्या सेशनमध्ये आपण नमपायचे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन पाहूया. कारण की आता जर नमपायचे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन केलं तर त्यासाठी 1 तास लागेल. तर आपण मध्ये जाऊन थांबण्याच्या ऐवजी आपण उद्या सुरुवातीपासून पाहूया. तर आजचा सेशन आपण इथे स्टॉप करू. ठीक आहे, ओके, थँक्यू.